आपल्या वडगाव नगरपंचायतची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 तारखेला संपन्न होतीये. प्रभाग क्रमांक 11 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील भाऊ ढोरे आणि प्रभाग क्रमांक 12 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेशजी माळसकर आपल्या दुसरा माहिती ना प्रभाग क्रमांक 12 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेशजी माळसकर आणि आपल्या नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आबोलीताई ढोरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण या जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. आणि या प्रभाग क्रमांक 11 आणि 12 ज्याला आपण माळीनगर म्हणून देखील संबोधतो आणि अशा या प्रभागातील मागील 5 वर्षाच्या विकास कामांच्या करता इथल्या स्थानिक नागरिकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते, इथल्या रस्त्याचा विषय असेल, इथल्याचा पाण्याचा प्रश्न असेल, गार्डनच्या बाबतीत देखील आपली मागणी आहे. स्वच्छ पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही देखील सातत्यानं माझ्या महिला भगिनी देखील मागणी करतायत. आप्पा, मी 2019ला आमदार झालो. पहिल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ आपण सर्वांनी पाहिला असेल आणि कोरोनाच्या काळानंतर वडगाव शहरामध्ये सगळ्यात पहिला जवळपास 1.5 कोटी रुपयाचा निधी रस्त्याच्या कामाकरता कुठं दिला असेल तर तो आपल्या माळीनगर मध्ये दिला, याची देखील जाणीव आज या ठिकाणी आवर्जून करून देतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देखील 1,20,30 ते 30 लाखाचा निधी रस्त्याकरता दिला. कंपाऊंडचं काम असेल, इथल्या ड्रेनेजची कामं असतील किंवा पाण्याच्या पाईपलाईनची कामं असतील, याकरता देखील सातत्यानं निधी देण्याचं काम केलं. इथला कुठल्या विचाराचा नगरसेवक आहे, कुठल्या पक्षाचा आहे ते पाहिलं नाही, परंतु या नगरीमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती या मावळच्या आणि वडगाव शहरातली व्यक्ती आहे हे समजून माळीनगरमध्ये देखील 2-2.5 कोटी रुपयाचा रस्त्यांकरता निधी आपण दिला. त्यामुळे आपण जातीपातीचं पक्षाचं राजकारण न करता आपल्याला इथल्या व्यक्तीला कसा न्याय देता येईल, इथले प्रश्न कसे सोडवता येईल यावरती अधिकचा भर दिला. मयूरदादा नगराध्यक्ष असताना त्यांनी देखील सातत्याने या भागातले प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं असेल स्ट्रीट लाईटचे पोल देखील कुणी उभे केले, ते मयूरदादाने केले. इथं सोलर पॅनल असेल किंवा इतर कामांकरता देखील सातत्याने ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम केलं. म्हणून माझ्या माळीनगर मधल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये सुनील भाऊ ढोरे असेल, गणेशजी माळसकर असेल, या दोनही उमेदवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने साथ द्यावी. इथल्या ओपन स्पेसचा प्रश्न असेल, एक चांगलं अत्यावत पद्धतीचं गार्डन तुम्हाला अपेक्षित आहे, ते गार्डन पूर्ण करून देण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची देखील असणार आहे. इथं मुबलक आणि स्वच्छ पाणी देत असताना आज वडगाव शहरामध्ये 42 कोटी रुपयाची पाणी योजनेचं काम सुरू आहे. या भागात देखील आपल्याला मुबलक आणि फिल्टर पाणी देण्याची जबाबदारी या 2 नगरसेवकांसोबत माझी देखील असणार आहे. इथं ओपन जिम आपण मागितली, आचारसंहितेचा काळ संपू द्या, तुम्हाला तात्काळ काय 10-20 लाख रुपयाची ओपन जिम पाहिजे ती लगेच तुम्हाला ठिकाणी आणून देतो. शेवटी तुम्ही मागण्या काय करता, रस्ते, लाईट, पाणी या मुबलक मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सुनील शेळकेला जसं आमदार केलं तसे 2 शिलेदार म्हणून सुनील भाऊ आणि गणेशजीला आपण साथ द्यावी एवढं तुम्हाला आव्हान करतो. पुन्हा एकदा
2 तारखेला आपण या नगरपंचायतच्या निवडणुकीला मतदानाला जात असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अबोलीताई आणि आपल्या प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार सुनील भाऊ असेल, 12चे उमेदवार गणेश भाऊ यांना देखील मताधिक्यातून विजयी करावं. सगळ्यात शेवटचा प्रश्न जो आपला हायवे रोडला सातत्यानं आपली मागणी आहे की आम्हाला सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हरचं काम करून पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक आज निवडणुकीच्या काळात खोटे आश्वासनं देऊ पाहतायत, परंतु मी स्पष्टपणाने सांगतो आपला मुंबई पुणे जुना हायवे शिळफाटा ते भक्ती शक्ती चौक इथपर्यंत असलेला NH4 या संपूर्ण रोडचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हातामध्ये घेतलंय. 4 लेननं पुन्हा वाढून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरब्रिज देखील आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्या माळीनगरचं देखील घेतलेलं मी आवर्जून सांगतो. शेवटी हे काम नॅशनल हायवे असेल किंवा राज्यमार्ग असतील याचं काम करून घेण्याकरता आमदार सुनील शेळकेला सुद्धा तुम्ही निवडून दिलंय. या वडगाव शहरातील सर्वांगीण विकास कामांच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपण मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.